नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अगदी झटपट तयार होणारा बटाट्याचा ठेचा. तोंडालाही एवढा स्वाद येईल, घाई गडबडीतही बनवू शकतो, प्रवासातही घेऊन जाऊ शकतो किंवा ताटात एखाद भाजी कमी आली तेव्हाही आपण बनवू शकतो. अगदी चटकदार, चपातीसोबत खाऊ शकतो, भाकरीसोबत मस्तच लागतो. चला तर मग सुरुवात करूया. तर बटाट्याचा ठेचा बनवण्यासाठी इथे आपण साहित्य पाहूयात. एक 12 ते 15 हिरवी मिरची. मिरची तिखट असेल तर एखाद मिरची कमी अधिक करू शकता. यासोबतच एक 10 ते 12 लसण पाकळ्या. लसण पाकळ्या थोड्याशा मोठ्या आहेत. लसूण थोडासा जास्तच घ्यायचा. यानंतर मुठभर कोथिंबीर आणि मध्यम आकाराचे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे. त्याचबरोबर मध्यम आकाराचा कांदा साल काढून धुवून उभ्या 2 फोडींमध्ये चिरून घेतला आणि एक मध्यम ते लहान आकाराचा टोमॅटो. आता गॅसवर तवा ठेवून घेतला. यात घालूया हिरवी मिरची. मिरचीवरच थोडंसं तेल घालूया. पोहे खाण्याचे 1 ते 2 चमचा एवढे तेल घातले आणि तेलात मिरची मस्त अशी भाजून घेऊयात. चांगले डाग पडेपर्यंत मिरची भाजायची. मिरची मस्त डाग पडले, फुटायला लागली की यात घालूया आता लसण पाकळ्या. लसूणही मस्त डाग पडेपर्यंत मिरचीसोबत भाजत राहायचा. चांगला लसणाचा रंग बदलला की लसूण मग काढून घेऊयात. तर हे पहा, मस्त मिरचीलाही डाग पडली आणि लसूणही मस्त तांबूस रंगावर झाले. आता सर्व काढून घेऊयात. आता याच तेलात आपण ठेवूयात टोमॅटोच्या फोडी. तर टोमॅटोसुद्धा मी 2 फोडींमध्ये असा चिरून घेतला. एक मध्यम ते मोठा टोमॅटो असा 2 फोडींमध्ये चिरून घेतला. मिरची तिखट असेल तर मोठा टोमॅटो घ्यायचा किंवा मध्यम आकाराचे 2 टोमॅटो घेऊ शकता. तर टोमॅटोही मस्त मऊ होईपर्यंत भाजायचा. थोडंसं असं मी प्रेस करून घेतला म्हणजे आतपर्यंत भाजला जाईल. तर हे पहा, मस्त असा टोमॅटोही भाजत आला. अजून टोमॅटो थोडंसं मऊ होऊ दे तोपर्यंत आपण इथे कांदा चिरून घेऊयात. कांदा असा जुना होता, साल काढून घेतली, धुवून पुसून घेतला म्हणून 2 फोडींमध्ये करून घेतला होता. आता बारीक असं चिरून घेऊयात किंवा तुम्ही मोठा उभाही चिरू शकता तुमच्या आवडीनुसार. मी थोडासा बारीक असा कांदा चिरून घेतला. आता मिरची लसूणही मी एका ताटात काढून घेतले आणि यासोबतच टोमॅटोसुद्धा मऊ झाला होता, काढून घेतला आणि कांदाही आपला चिरून झाला आहे. तर हे पहा, मस्त असे मिरची, लसूण आणि टोमॅटो भाजला गेला आहे. आता एका खलबत्त्यामध्ये आपण बटाटा असा ठेचून घेऊया. तर बटाटेही मी चांगले धुवून पुसून घेतले होते. हवं तर तुम्ही साल काढून घेऊ शकता, पण सालीसकटच हा ठेचा मस्त लागतो म्हणून स्वच्छ वरून सर्व माती काढून घ्यायची आणि मस्त असे स्वच्छ बटाटे चोळून धुवून घ्यायचे. आता बटाट्याच्या मी अशा थोड्या मोठ्या फोडी करून घेतला म्हणजे बटाटाही पटकन ठेचल्या जाईल. आता एका खलबत्त्यामध्ये आधी आपण बटाटा ठेचूयात किंवा मिरची लसूणही आधी ठेचून घेऊ शकता. तर मी बटाट्याच्या फोडी घातल्या आणि बटाटा आपण खलबत्त्यात असा ठेचून घेऊयात. ठेचले जात नसेल तर एक फोड करून किंवा 2 फोड करूनही ठेचून घेऊ शकता. तर हे पहा, एक सारखा बटाटा आपला ठेचला गेला. एका ताटात मी काढून घेतला आणि याच खलबत्त्यामध्ये आता मिरची लसूण घालूयात. तर भाजलेली मिरची, लसूण आणि भाजलेला टोमॅटो घातला. यावरच घालूया थोडीशी कोथिंबीर. हवं तर थोडंसं मीठही घालू शकता ठेच्यापुरतं. आता मिरची लसूणही मस्त असं ठेचून घेऊयात. तर हे पहा, या पद्धतीने मी मस्त असा ठेचून घेतला. टोमॅटोही तेव्हाच ठेचला जातो आणि लसूणसुद्धा एकसारखा ठेचला गेला. हे पहा, आता ठेचाही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर आता ज्या तव्यावर आपण मिरची लसूण भाजून घेतले होते त्याच तव्यावर अजून तेल घातले. आवश्यकतेनुसार तेल घातल्यावर तेल गरम झाले की यावर घालूया चिरलेला कांदा. कांदा जास्त मऊ करायचा नाही आहे किंवा अगदी लाल
करायचा नाही आहे. थोडंसं असा गुलाबी रंगावर परतत आला, अगदी थोडासाच कांदा परतवायचा. गुलाबी रंगावर कांदा परतला की तेव्हा घालूया यात ठेचलेला बटाटा आणि बटाट्यापुरतंच मीठ घालूयात आणि मस्त असं सर्व परतवून घेऊयात कांद्यासोबत. म्हणून कांदा सुरुवातीला थोडासाच परतवायचा, त्यानंतर कांद्यासोबत चांगलं मस्त असा बटाटा उलटपालट करून घेऊयात. मध्यम आचेवर मस्त बटाटा एकसारखा मिक्स करून घेतला, चांगला तेलात परतवून घेतला. त्यानंतर आता गॅस मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर ठेवूया झाकण आणि 2 ते 3 मिनिटाची वाफ देऊयात, म्हणजे बटाटा मस्त शिजेल. तर हे पहा, इथे आपला बटाटा चांगला शिजला आहे. कुठूनही वाफ जाणार नाही असं झाकण ठेवायचं, म्हणजे वाफेत बटाटा मस्त असा अगदी क्रिस्पी होऊन जातो आणि खायलासुद्धा हा बटाटा ठेचा तेवढाच चविष्ट असा लागतो. एकदा तळापासून हलवून घेतलं. आता यात घालूया ठेचलेला ठेचा. आपण आधी मिरची लसूण भाजून घेतले होते, म्हणून मी कांद्यातच बटाटा घातला. आता ठेच्यावरच घालूया ठेच्यापुरतं मीठ. आपण आधीही बटाट्यात मीठ घातलं होतं किंवा ठेचा ठेचतानाच मीठ घालायचे. आता सर्व चवीनुसार मीठ घातल्यावर एकदा मिक्स करून घेऊयात आणि सर्व पुन्हा अजून मस्त असं तेलात हा ठेचा परतवून घेऊयात. बटाटा आणि कांद्यासोबत मस्त ठेचा परतवून घेऊयात आणि ठेचलेला बटाटाही चांगला ठेच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. चांगलं एकजीव होईपर्यंत उलटपालट करून चांगलंच परतवून घ्यायचा आणि मस्त परतल्यानंतर तर हे पहा, एकसारखा एकजीव असा ठेचा झाला. तेवढाच हा ठेचा खायलाही चवदार आहे. मस्त असा गरमागरम ठेचा सर्व करूयात. काही मस्त चणचणीत चटपटीत खायचं असेल, तोंडाला स्वाद नसेल, तेव्हाही आपण हा ठेचा बनवू शकतो. चपाती भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकतो. ताटात एखाद भाजी कमी आली तेव्हाही. लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंटद्वारेही सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.